आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. खरं तर मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत त्यांचे कबुली जबाब आता एक एक करून बाहेर यायला लागले. प्रत्येक कबुली जबाबात काहीतरी वेगळी माहिती नव्यानंच हाताशी लागतीये आणि मग त्यावरून या सगळ्या जबाबांबाबत नेमकं काय घडलं होतं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी याची माहिती लोकांसमोर येते. पण जेव्हा आरोपपत्र दाखल झालं आणि त्यानंतर या सगळ्या आरोपींचं जेव्हा पीसीआर एमसीआर म्हणजेच पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी यामध्ये येणं जाणं सुरू होतं, त्या दरम्यान अनेक शंका कुशंका या संपूर्ण प्रकरणाबाबत उपस्थित केल्या गेल्या होत्या. पण नंतर जेव्हा पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी आरोपींचे कबुली जबाब लिहून घेतले, त्यावेळी मात्र त्यांनी दिलेल्या कबुली जबाबात धक्कादायक खुलासे बाहेर आले, धक्कादायक माहिती बाहेर आली. आता केवळ आरोपींचेच कबुली जबाब पाहायला मिळालेत का? तर नाही. त्यासोबत या सगळ्या प्रकरणातील जे विटनेसेस आहेत, म्हणजे आपण ज्याला साक्षीदार म्हणू, मग काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, काही गोपनीय साक्षीदार आहेत, या सगळ्यांचेच जबाब आता एक एक करून पुढे येत आहेत. या सगळ्या जबाबांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जबाब जर कोणता असेल तर तो म्हणजे संतोष देशमुख यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख यांचा. कारण ज्यावेळी संतोष देशमुख यांचं उमरी फाटा टोल नाक्यावर अपहरण झालं, त्यावेळी त्यांच्या गाडीत स्वतः त्यांची इंडिगो कार चालवणारे शिवराज देशमुख होते. त्यामुळं त्यांच्या समोरच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि ते या घटनेचे आय विटनेस ठरले. अर्थात त्यांनीच या सगळ्या आरोपींना प्रत्यक्ष पाहिलं देखील होतं. त्यामुळं हे अपहरण जे झालं, ज्यांच्या नजरेसमोर झालं आणि ज्यांनी या सगळ्या आरोपींना पाहिलं, त्यांच्याविषयीची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवायला गेल्यानंतर काय झालं याचा जबाब शिवराज देशमुख यांनी दिलाय. आणि तो जबाब ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर हे स्पष्ट होतं की केज पोलीस ठाणं केवळ टाइमपास करत होतं, बाकी काही करत नव्हतं. तिकडं संतोष देशमुख यांच्या जीवाची तळमळ होत होती आणि इकडं पोलीस ठाण्यातले अधिकारी फक्त टंगळमंगळ करत होते, टाइमपास करत होते. हेच या जबाबातून समोर आलंय. त्यामुळं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की शिवराज देशमुख यांनी जो जबाब दिलाय त्या जबाबात नेमकं कुणाबद्दल त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या एकंदरीत जबाबावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तितकेच दोषी आहेत आणि त्यांना सहआरोपी केलं पाहिजे असं स्पष्टपणे म्हटलंय. कारण जर पोलिसांनी संतोष देशमुख यांना ज्यांनी पळवून नेलं, ज्यांचं अपहरण केलं, त्यांच्या मोबाईलचं टॉवर लोकेशन शोधून काढलं असतं, कारण की पोलीस गाडीला जर जीपीआरएस सिस्टीम असते, त्यांच्या मागे गाड्या गेल्या असत्या तर 100% संतोष देशमुख हे सापडले असते, जिवंत सापडले असते. म्हणजे जर पोलिसांनी वेळ वाया घालवला नसता तर संतोष देशमुख यांचा जीव गेला नसता. हेच शिवराज देशमुख यांना सांगायचंय. आता पहिल्यांदा शिवराज देशमुख हे कुठून एस्टॅब्लिश होतात तिथून आपण सुरुवात करूयात. मग आपल्याला क्लिअर होईल की नेमकं यापुढे या घटनेमध्ये काय घडलं होतं. त्यामुळे माझं लाईव्हच शिवराज देशमुख यांच्या एकंदरीत कबुली जबाबावर आहे आणि मग त्याला काही सप्लिमेंटरी मी जोडणार आहे. पण तुम्ही आता लाईव्ह पाहताय, लाईव्ह शेवटपर्यंत पहा. आणि शिवराज देशमुख हे अत्यंत महत्त्वाचे आय विटनेस आहेत, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यांचा कबुली जबाब नेमका काय सांगतोय यावर मी लाईव्ह करतोय आणि माझ्या लाईव्हचं नावच आहे टाइमपास पोलिसांचा जीव गेला सरपंचांचा. कारण की फक्त आणि फक्त आम्ही पहिल्यापासून सगळी प्रसार माध्यमं, सगळे विरोधक, सगळे या प्रकरणामध्ये जे पहिल्यापासून हे प्रकरण धसास लावून पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, या सगळेजण असे म्हणतायत की सहआरोपी पोलिसांना करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की या पोलिसांनीच इथे कच खाल्ली आहे, माती खाल्ली आहे. जर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये दिरंगाई केली नसती,
कसूर कर्तव्यात केलं नसतं तर 100% आज या असुरांच्या हातून संतोष देशमुख यांचा जीव गेला नसता. पण आता दुर्दैव आहे, जी घटना घडलेली आहे, पण या घटनेच्या मागे ही घडवण्यात देखील या पोलिसांचा काही सहभाग आहे का, यांचा हात आहे का, हे शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा त्या अपहरणाच्या माध्यमातून चर्चा करूयात की नेमकं अपहरण कसं घडलं होतं. आपल्याला आठवत असेल 3:30 वाजता म्हणजे साधारण 2:15 3:30च्या दरम्यान उमरी फाटा टोल नाक्यावर सुदर्शन घुले याचं टोळकं एका गाडीत त्या ठिकाणी जो टोल नाका आहे त्याच्या एका लेनला म्हणजे मधल्या लेनला गाडी आडवी लावून थांबलं होतं. आणि संतोष देशमुख आता केजवरून मस्साजोगकडे येण्यास निघाले होते. त्या दरम्यान त्यांना शिवराज देशमुख जे त्यांचे आतेभाऊ आहेत, जे 2 व्हीलरवर जात होते, त्यांनी पाहिलं की इंडिगो कारमधून आपले संतोष अण्णा निघालेले आहेत. आता 2 व्हीलरवर ते होते, त्यामुळे त्यांना असं वाटलं की चला आपण अण्णांसोबतच जाऊयात. म्हणून त्यांनी संतोष अण्णांना म्हणजे संतोष देशमुखांना फोन केला, अण्णा गाडीत जागा आहे का, मी येऊ का? संतोष देशमुख हो म्हणाले. संतोष देशमुख त्यांनी गाडी कुठेतरी बाजूला केली. शिवराज देशमुख गाडीत चढले आणि शिवराज देशमुखच ड्रायव्हिंग सीटवर बसले. ते स्वतः गाडी चालवायला बसले. त्यामुळे आता गाडीत 2 जण होते. जी संतोष देशमुखांची कार होती, इंडिगो कार, संतोष देशमुख आणि शिवराज देशमुख हे दोघंही आता मस्साजोगकडे निघाले. उमरी फाटा टोल नाका आला, लेनमध्ये गाडी घुसली. पण यांना कुठं माहिती आहे आपल्या गाडी मागे आपल्याच एक पाठलाग करणारी गाडी आहे आणि ती गाडी होती स्विफ्ट. आणि ही गाडी खरं म्हणजे या सगळ्या चेल्या चपाट्यांनी या आरोपींनी भाड्यानं घेतली होती. स्विफ्ट गाडी होती आणि ती चालवत होता जयराम चाटे. त्यामुळं संतोष देशमुख यांची गाडी जेव्हा लेनमध्ये घुसली आणि ती डाव्या साईडची पहिली लेन त्यामध्ये गाडी घुसली, त्याच्या मागेच ती स्विफ्ट कार पण घुसली. पण त्याच्या पुढे जिथे लेन संपतीये तिथं डाव्या बाजूच्या दुसऱ्या लेनमध्ये या सुदर्शन घुलेनं आपली ब्लॅक कलरची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ थांबवून ठेवली होती. दबा धरून बसले होते ते, जिचा नंबर आहे MH44Z9333. या सुदर्शन घुलेला नाद आहे या सगळ्या 333चा आणि त्यांचा तो ग्रुपच आहे. हे सगळे त्यामध्ये बसले होते. म्हणजे काही जण मागे आणि काही जण त्या पुढच्या गाडीमध्ये. आता जेव्हा ती गाडी म्हणजे इंडिगो कार संतोष देशमुखांची त्या पहिल्या लेनमध्ये डाव्या बाजूच्या पहिल्या लेनमध्ये आली, त्याच्या मागे स्विफ्ट कार होती जो जयराम चाटे चालवत होता. जेव्हा सुदर्शन घुले याला हे दिसलं की अरे पहिल्या लेनमध्ये आहेत हे, आपण तर दुसऱ्या लेनमध्ये गाडी थांबवली, त्यानं लगेच गाडी पुढे नेऊन ती गाडी संतोष देशमुख यांच्या गाडी समोर आणून उभी केली. आता संतोष देशमुखांची गाडी मधल्यामध्येच अडकली, कारण पुढून गाडी होती सुदर्शन घुलेची आणि मागून एक गाडी होती स्विफ्ट जी जयराम चाटे चालवत होता, जी या आरोपींनी भाड्यानं आणली होती. आता संतोष देशमुख गाडीत अडकले, कारण की लेन मधून तर बाहेर पडताच येणार नाहीये. दोन्ही बाजूला जे काही उंचवटे असतात त्याच्यावरून गाडी कशी नेणार, बरं पळता पण येत नाहीये, कारण की मुळातच या आरोपींकडे हत्यारं वगैरे होती. त्यामुळं या सुदर्शन घुलेनं गाडी घालताच त्या लेनमध्ये कुठलाही विचार बाकीचा केला नाही. तात्काळ त्या गाडीतनं त्याचे सगळे चेले चपाटे उतरले. या गाडीमध्ये कोण होतं? सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे मागं गाडी चालवत होता. आता सुधीर सांगळे पहिल्यांदा गाडीतनं उतरला आणि त्या सुधीर सांगळेच्या हातात होता पांढऱ्या रंगाचा प्लास्टिक पाईप. तो आला, त्याने एक दगड घेतला आणि संतोष देशमुख यांची इंडिगो कार जी आहे त्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवर थेट तो दगड टाकला. आता तो दगड टाकल्यानं त्याचे काही ठसे देखील तिथे उमटले त्या काचेवर. अर्थातच त्यामुळं जो फॉरेन्सिकचा अहवाल आला त्यामध्ये जे फिंगरप्रिंट्स सापडलेत ते या सुधीर सांगळेचे होते. आता तो दगड टाकल्यानं अचानक हडकून आत जर पाहिलं तर शिवराज देशमुख होते, संतोष देशमुख होते. शिवराज देशमुख घाबरले, बघतायत तर समोर हे सगळी टाळकी आहेत. आता त्याच्यातल्याच कुणाला तरी कळलं की अरे हे सरपंच नाहीयेत. मग त्यावेळी जयराम चाटे हा तात्काळ मागच्या गाडीतून उतरला, तो पुढे आला, त्यानं कोयत्याचा धाक दाखवला, शिवराज देशमुखांना धमकावलं आणि गाडीतनं बाहेर काढलं.
त्यामुळे आता त्या गाडीत राहिलं कोण? फक्त संतोष देशमुख. मग ही सगळी टाळकी डाव्या बाजूला आली. त्यात सुदर्शन घुले पण तात्काळ आला. त्या सुदर्शन घुलेनं डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंच संतोष देशमुख यांना कॉलरला धरून पकडलं, बाहेर खेचलं आणि आपल्या हातातच, त्याच्या हातात जे काही हत्यार होतं त्या हत्याराच्या साह्यानं, म्हणजे गॅसचा पाईप होता, त्यांना पहिले मारलं आणि मग गाडीत घालून तिथून गाडीतनं उतरवून स्वतःच्या गाडीत घातलं. आता स्वतःची गाडी म्हणजे कुठली? समोर उभी असलेली, जी केजच्या दिशेनं तोंड करून उभी आहे, ब्लॅक स्कॉर्पिओ. आता तात्काळ जयराम चाटेनं त्याची गाडी रिव्हर्स घेतली, कारण संतोष देशमुख यांची गाडी तिथेच थांबवून या स्विफ्ट मधून जयराम चाटे मागे रिव्हर्स गेला, जी त्यांच्या मागे त्यांची गाडी उभी होती, आणि केजच्या दिशेने ती गाडी जाणार. आणि इकडे ब्लॅक स्कॉर्पिओ जी पहिल्या लेनमध्ये संतोष देशमुखांच्या गाडी समोर या सुदर्शन घुलेला घातली होती, ती गाडी त्यानं रिव्हर्स घेतली, सेकंड लेन मध्ये आणली आणि लेन मोकळी होती आणि थेट पुन्हा केजच्या दिशेने ते निघून गेले. याचाच अर्थ अपहरण करताना सुदर्शन घुलेचा थोडासा प्लॅन फसला होता. त्यांना वाटलं सेकंड लेन मध्ये संतोष देशमुख येतील, पण ते आले फर्स्ट लेन मध्ये. पण मागं मात्र स्विफ्ट गाडीनं त्यांची गाडी अडकवली होती. सुदर्शन घुलेला ते सोपं पडलं. आपल्या गाडीत घालून त्यांना लगेच तिथून पुन्हा केजच्या दिशेने वळवलं आणि गाडी पुढे जात 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 उमरी जो कारखाना आहे तिथून पुढे टाकळी, मग तिथून चिंचोळी या गायरानाच्या परिसरामध्ये त्यांना मारहाण करण्यात आली. हे सगळं प्रत्यक्ष पाहणारे आय विटनेस होते शिवराज देशमुख. आता शिवराज देशमुखांना जेव्हा हे सगळं कळालं, समजलं, त्यांनी तात्काळ यावेळी काय केलं तर पहिल्यांदा त्यांनी फोन लावला तो धनंजय देशमुखांना. तात्काळ त्यांनी कळवलं. धनंजय देशमुख हे संतोष देशमुखांचे बंधू, ते देखील केसमध्येच उपस्थित होते, त्यांच्या काही कामानिमित्त गेले होते. त्यामुळं त्या देशमुखांनी तात्काळ पोलीस ठाण्यात त्यांना जायला सांगितलं. शिवराज देशमुखांना पोलीस ठाण्यात जायला सांगितलं. म्हणजे आधी संतोष देशमुखांच्या भावाला म्हणजेच धनंजय देशमुख यांना शिवराज देशमुख यांनी निरोप दिला, असं असं झालेलं आहे, आम्ही गाडीत होतो, उमरी टोल नाक्यावर 2 गाड्या आल्या, त्यातल्या एका गाडीतनं काही टाळकी उतरली, मी त्यातली काही बघितलेली आहेत, त्यांनी मारहाण केली, गाडीवर दगड मारला, संतोष अण्णाला मारलं, तिथं त्यांच्या गाडीत घातलं आणि ते केजच्या दिशेने निघून गेलेले आहेत. हे सगळं सांगितल्यानंतर तात्काळ धनंजय देशमुख आणि शिवराज देशमुखांना सांगितले की तुम्ही पहिले पोलीस स्टेशनला जा आणि तक्रार द्या. मग तिकडे धनंजय देशमुख त्यांनी मस्साजोगमध्ये जे आपले काही मित्र परिवार असेल, ग्रामस्थ असतील, त्यांना पटापटापटा फोन केले आणि त्या सगळ्यांना केज पोलीस ठाण्यामध्ये यायला सांगितलं. काही जण काही शोधायला पण गेले, बाबा कुठे गेलेत काय वगैरे. आता हे सगळे पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला आल्यानंतर झालं काय, त्यावेळी जेव्हा शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला पोहोचले, केज पोलीस स्टेशन, त्यावेळी त्यांना तब्बल 3.5 तास पोलीस ठाण्याबाहेर बसवून ठेवलं. 3.5 तास कशाला म्हणतात? 3:30ला अपहरण झालंय, म्हणजे 6:30 ज्यावेळी संतोष देशमुख यांचा मृतदेह म्हणजे बॉडी दैठण या गावच्या शिवारामध्ये सापडली होती, म्हणजे 3.5 तास फिर्यादच नोंदवून घेतली नाही यांनी, फिर्यादच नोंदवली नाही, फक्त टाइमपास चालला होता. याचाच अर्थ माझा थेट आरोप आहे, केजचे पोलीस ठाण्याचे पीआय प्रशांत महाजन यांनी ही पूर्णपणे टंगळमंगळ केली आणि संगनमतानं केली आहे. या सगळ्यांना माहित होतं, हे पीआय प्रशांत महाजन आणि आणखी एक नाव घेतलेलं आहे शिवराज देशमुखांनी, त्या ठिकाणी बनसोडे नावाचे एक अधिकारी होते, यांनी फक्त टंगळमंगळ केली, वेळ वाया घालवला, टाइमपास केला, आमची फिर्यादच नोंदवून घेतलेली नाही. आम्ही सांगतोय संतोष देशमुख मस्सागावचे सरपंच अपहरण झालेलं आहे, त्यांची तक्रार नोंदवून घ्या, पटापटा हालचाली करा, पण कोणीही काही केलं नाही. बघा शिवराज देशमुखांनी जबाब काय दिलाय. त्यांनी असं म्हटलं की पोलीस ठाण्यात पीआय प्रशांत महाजन आणि एक बनसोडे नावाचे अधिकारी होते, यांनी आम्हाला 3.5 तास बाहेर बसवून ठेवलं, तक्रार नोंदवून घेतली नाही, सगळा घडलेला प्रकार आम्ही सांगितला, पण यांनी टाळाटाळ केली आणि फक्त आम्हाला बसवून ठेवलं, या पलीकडे काय केलं नाही. जेव्हा आम्ही त्यांना विचारायला लागलो की अहो बाबा फिर्याद नोंदवून घ्या ना, प्रॉब्लेम काय आहे, त्यावर त्यातला एक अधिकारी म्हणाला तक्रार कशी हळूहळू लिहायची असते, कसं आहे कायदा आता नवीन बनवला गेलाय ना, त्यामुळं पुस्तक बघून कलम लिहावी लागतात, जबाब लिहावा लागतो, असं त्या पोलिसांनी
शिवराज देशमुख यांना ऐकवलं म्हणजे हद्दच झाली. अहो मुळातच जो माणूस मरणाच्या दारात तिथं आता अडकलाय त्याची तिकडे काय अवस्था होत असेल. 3:30 वाजता जेव्हा शिवराज देशमुख यांच्या समोर, यांच्या नजरेसमोर त्यांच्या भावाचा अपहरण होतं, त्या संतोष देशमुख यांना मारत मारत त्यांच्या गाडीतून त्या दुसऱ्या गाडीमध्ये टाकलं जातं, घातलं जातं. अशा वेळी तो माणूस पहिल्यांदा काय करेल? पोलिसांना हे सांगेल आणि पोलिसांना म्हणेल पटकन हालचाली सुरू करा. संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे. बरं, संतोष देशमुख हे काय नवखं नाव होतं का पोलिसांना? नाही. संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच, गेली 15 वर्ष, आधी उपसरपंच, नंतर पत्नी उपसरपंच, नंतर स्वतः सरपंच. बर, या गावच्या माध्यमातून विविध पुरस्कार देखील त्यांनी मिळवलेले होते. त्यामुळे केज पोलीस ठाण्याला संतोष देशमुख हे काय नाव नवीन नव्हतं. आता अशा व्यक्तीबद्दल जेव्हा माहिती आहे तुम्हाला की अपहरण केलेली समोरची फिर्याददार समोर माझ्या उभा आहे आणि तोही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, असं पण नाही की बाबा जाता तो कोणाला तरी उडत उडत बघितलंय, नाही, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांच्याच गाडीत होता, त्यांची गाडीच चालवत होता. इव्हन त्याला कोयत्याचा धाक दाखवून गाडीतनं बाहेर काढलं होतं. मग एवढं सगळं तो सांगतोय तरी देखील टाळाटाळ करण्यात आली, फिर्याद नोंदवण्यात आली नाही. पुढे त्यावेळी स्पष्टपणे शिवराज देशमुख यांनी म्हटलंय की PI प्रशांत महाजन आणि बनसोडे नावाचे अधिकारी होते. विशेष म्हणजे शिवराज देशमुख यांनी असं म्हटलंय की 6 डिसेंबरला, अगदी 2 दिवस आधीच जी घटना आवादा कंपनीच्या आवारात घडली होती, या 6 डिसेंबरच्या आवारात जी घटना घडली त्या ठिकाणी याच आरोपींनी संतोष देशमुख यांना तुला जिवंत सोडणार नाही, सरपंच तुला बघून घेऊ, असं धमकावलं होतं. आणि याची तक्रार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात केली होती, असं देखील शिवराज देशमुखांनी सांगितलं. पण एवढं माहीत असून देखील पोलिसांनी त्याच्याकडे कानाडोळा केला, गांभीर्यानं घेतलं नाही, वेळ वाया घालवला. यानंतर शिवराज देशमुखांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या संपूर्ण घटनेमध्ये जे कोण आरोपी होते त्या आरोपींचे मोबाईल, त्यांचं लोकेशन तुम्हाला शोधता आलं असतं, तुमचे पोलीस गाडी GPS सिस्टीम असते, शिवाय तुम्ही टॉवर लोकेशन शोधू शकला असतात, त्यांचा पाठलाग करू शकला असतात. इव्हन जे काही तिथं आम्ही सगळे जमलो होतो, आम्हाला देखील जर तुम्ही डायरेक्शन्स दिले असते की बाबा या बाजून तुम्ही जा, त्या बाजूने आम्ही जातो, तर आम्ही देखील त्यांना शोधायला गेलो असतो. पण आम्हाला दिशा चुकीची सांगितली. आम्हाला मुळातच या प्रकरणामध्ये कोणीच एंटरटेन केलं नाही. सगळे जण त्या ठिकाणचे जे उपस्थित होते ते केवळ आणि केवळ फक्त बघे म्हणून बसले, केवळ टाइमपास केला. तक्रार जरा हळूहळू लिहायची असते, कायद्याचं पुस्तक बघून जबाब लिहावा लागतो, कलम लिहावी लागतात, नवीन कायदा आहे. या सगळ्या गोष्टी ज्यांचा या मुद्द्याशी काही संबंध नव्हता, पण तरी देखील पोलिसांनी वाया घालवला वेळ, टाइमपास, पोलिसांचा जीव गेला, सरपंचाचा. अशी परिस्थिती या संपूर्ण घटनेमुळे झाली. त्यामुळे त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की जर लोकेशन ट्रेस झालं असतं, मोबाईलचं टॉवर लोकेशन ट्रेस झालं असतं, तर अगदी 10 मिनिटात किंवा फार फार तर अर्धा पाऊण तासात, 1 तासात संतोष देशमुख यांचा शोध लागला असता. पण हे पोलिसांनी केलं नाही. उलट मग त्यांनी असं सांगितलं 3.5 तास गेले या सगळ्या गोंधळात. तोपर्यंत मग गावकरी इकडे तिकडे शोधायला गेले. करणार काय? पोलीस काही मदतच करत नाहीत. हतबल झाले सगळे. PI प्रशांत महाजन, बनसोडे, काय केलं तुम्ही हे सगळं आणि कशासाठी? संतोष देशमुखांवर तुमचा असा काय राग होता? या आरोपींशी तुमचं असं काय कनेक्शन होतं? काय रिलेशन होतं? का या आरोपींचे जे सगळे आका आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काही चिरमिरी येत होती का? अहो या सगळ्या तुमच्या गुणांमुळं एक माणूस अख्खा जीव घातला, त्याचा गेला, त्याचा जीव तुमच्या या टाइमपासपणामुळं. म्हणून या सगळ्या आरोपींविषयी जी काही भूमिका या जबाबात आली आहे त्यानुसार शिवराज देशमुखांनी स्पष्ट म्हटलंय की या आरोपींसोबत यांना देखील सहआरोपी केलं पाहिजे. या सगळ्या पोलिसांना ज्यांनी त्या दिवशी फक्त 3.5 तास टाइमपास केला, आम्हाला बसून ठेवलं, फिर्याद नोंदवून घेतली नाही, बाकी काही केलं नाही यांनी. म्हणून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. उलट ज्यावेळी पोलीस स्टेशनला फोन यायला लागले काय की संतोष देशमुख गंभीर अवस्थेत एखाद्या कुठल्या तरी एका ठिकाणी सापडलेले आहेत, त्यावेळी मात्र यांनी लगबगीनं तात्काळ प्रत्यक्षदर्शी म्हणून माझी सही घेतली. ते कसं यांना चटकन जमलं?
पण माझी तक्रार नोंदवून घ्यायला यांना जमलं नाही. याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचा देखील कुठे ना कुठेतरी रोल आहे आणि तो एम्फॅसिस होतोय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणात पोलिसांनी का कच खाल्ली, का माती खाल्ली, याचं उत्तर मिळालं पाहिजे. शिवराज देशमुख यांचा जबाब अत्यंत महत्त्वाचा आणि या जबाबानुसार मला तर असं वाटतंय की येणारी सप्लिमेंटरी चार्जशीट असेल त्यामध्ये 100% हे पोलीस सहआरोपी होऊ शकतील. कारण त्यानंतर या पोलिसांवर केवळ डिपार्टमेंटल ऍक्शन घेण्यात आली, फक्त पोलीस खात्यांतर्गत कारवाई करण्यात आली. सक्तीच्या रजेवर PI प्रशांत महाजन यांना पाठवण्यात आलं आणि ते PSI म्हणून राजेश पाटील होते, त्यांना सस्पेंड करण्यात आलं. या पलीकडे काहीही केलं नाही. अरे ज्या मुळातच ज्या आरोपींनी आवादा कंपनीच्या आवारात याच संतोष देशमुखांना धमकी दिली होती, स्वतः सुदर्शन गुलेंनी धमकी दिली होती, तुला बघून घेऊ सरपंच, तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही, एवढी सगळी माहिती यांना होती. एवढंच कशाला, जो आवादा कंपनीवर राडा झाला, ज्यावेळी हे प्रतीक घुले, सुधीर सांगळे, सुदर्शन घुले आवादा कंपनीवर जाऊन 6 डिसेंबरला त्यांनी वॉचमन अशोक सोनावणे यांना मारहाण केली होती, जातीवाचक शिवीगाळ केली होती, जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी थोपटे जे तिथले अधिकारी आहेत आवादा कंपनीचे, त्यांना धक्काबुक्की केली होती, त्यांना शिवीगाळ केली होती, त्यांना खंडणीची मागणी त्यांनी केली होती, संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या सगळ्या आरोपींना पोलीस स्टेशनला ताब्यात घेऊन आणलं होतं की, मग त्याच दिवशी त्यांना अटक का नाही केली? तेव्हा पण PI प्रशांत महाजनच होते ना. केसचा कारभार तर तुमच्याकडेच होता, पण कसले कारभारी तुम्ही? अहो तुम्ही कारभार नाही केलात, भलताच काहीतरी गोष्टीला हातभार लावलात. संतोष देशमुख यांच्या या संपूर्ण हत्येला हातभार लावणारे हे पोलीस तितकेच जबाबदार आहेत आणि यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. या प्रशांत महाजनचं असं काय वाकडं झालं असतं जर त्यांनी त्या दिवशी फिर्याद नोंदवून घेतली असते आणि तात्काळ पोलीस पाठवले असते शोध घ्यायला, तर काय फरक पडला असता? याचा अर्थ तुम्हाला ऑर्डर होती का? विष्णू चाटेंनी सगळी सेटिंग करून ठेवली होती का? कारण विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांचा 8 तारखेला आधीच नगर अहमदपूर रोडवरील नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा धाब्या शेजारील दोस्ती वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटर या ठिकाणी बोलणं झालं होतं. त्यांचा कट तिथंच त्यांनी शिजवला होता आणि त्या कटात स्वतः विष्णू चाटेने सांगितलं होतं की संतोष देशमुख आता याला कायमचा धडा शिकवा, असं स्वतः तो बोलला होता. इव्हन एवढंही म्हटला, जर तुम्ही काही केलं नाहीत, त्या सुदर्शन गुलेला सांगितलं, तर परत माझ्याकडे येऊ नको, गावाकडे जा आणि चित्तर पाखरं ससे सांभाळत बस. हे असं सुदर्शन गुलेला त्यांनी सांगितलं होतं. याचाच अर्थ दुसऱ्या दिवशी सुदर्शन गुले काय करणार आहे हे विष्णू साठेला माहित नव्हतं का? हे वाल्मिक कराडला माहित नव्हतं का? उलट त्यांना सगळं माहित होतं, कारण की सुदर्शन गुलेंनी सगळा प्लॅन या विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला सांगितला होता. आपल्याला आठवत असेल सुदर्शन गुलेच्या जबाबामध्ये सुद्धा संतोष देशमुख यांना मारहाण करताना या सुदर्शन गुलेनं 2 ते 3 वेळा जयराम चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेशी संपर्क साधला होता. त्यामुळे प्लॅन आधीच शिजलेला आहे. याचाच अर्थ जर उद्या आम्ही त्यांचं अपहरण करताना पोलीस बिलीस काय सगळे काय किंवा आम्हाला कोणी बघितलं तर आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे, यासाठी सेटिंग करा, असं 100% या सुदर्शन गुलेंनी सांगितलं असावं. आणि सुदर्शन गुले तर मुळातच यांचा मित्र, कारण की सेटिंग केल्याशिवाय हे बिनदिक्कतपणे दिवसा ढवळ्या बिंदास्त कसं काय अपहरण करू शकतात? उमरी फाटा टोल नाका जो आहे, अहो ते काय असं काय कुठं कोपऱ्यात नाही, निर्जन वस्तीवर कितीतरी गाड्या येतात जातात. केस बीड महत्वाचा रस्ता आहे तो, त्या रस्त्यावर त्यांचं जर अपहरण झालं असेल तर 100% या ठिकाणी पोलिसांना यांनी विष्णू चाटे वाल्मिक कराड यांनी आपली ताकद दाखवून सेट केलेला आहे. हे क्लिअर होत आहे की उद्या जर तुम्हाला तुमच्याकडे फिर्याद नोंदवायला कोण आलेच तर तुम्हाला काय करायचंय याची स्क्रिप्टच यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. किंवा हा प्लॅन केवळ त्या दिवशी आधी नव्हे, याच्या आधी देखील बऱ्याचदा झालेला असावा. कारण हे सराईत आहेत हे सगळे गुंड, तरी देखील त्या राजेश पाटला सोबत सुदर्शन गुले 8 तारखेला जाऊन हॉटेलमध्ये चहा पितोय. 6 डिसेंबरला हे सगळे मारहाण करून येत आहेत, संतोष देशमुखांना धमकी देऊन येत आहेत, अशोक सोनवणेंना वॉचमनना त्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून येत आहेत, तरी देखील त्यांच्या विरोधात ऍक्शन घेतली जात नाहीये. पहाटे दुसऱ्या दिवशी 7 तारखेला फक्त अटक दाखवली आहे त्यांना, पण प्रत्यक्षात ते कोठडीत नाहीच आहेत. ते तर
बाहेरच बोंबलत फिरतायत. कारण 7 तारखेला हाच सुदर्शन गुले वाल्मिकाराला फोन करतोय. तो काय कोठडीतनं फोन केला त्यांनी. 8 तारखेला हाच सुदर्शन गुले विष्णू चाटे आणखी त्याचे काही चेले चपाटे या नांदूर फाट्यावरच्या हॉटेलमध्ये बसून कट शिजवतायत संतोष देशमुखांच्या हत्येचा. याचा अर्थ 7 आणि 8 ते बाहेरच होते. मग अटक दाखवली कशी काय? 7 तारखेला जी पहाटे अटक दाखवली, पहाटे केव्हा तरी पहाटे, ती अटक कशी काय? हे कुठून आलंय सगळं? याचा ते सगळं खोटं आहे. 6 तारखेलाच फिर्याद नोंदवून घ्यायला पाहिजे होती. तेव्हा सुद्धा तो अशोक सोनवणे वॉचमन अक्षरशः हातापाया पडत होते पोलिसांना. 1 वाजता गेलेली दुपारी माणसं पोलीस ठाण्यात 10:30 पर्यंत रात्री बसून ठेवलीत तुम्ही. हे केस पोलीस ठाण्यातल्या सगळ्या पोलिसांना फिर्याददारांना बसवून ठेवण्यात काय इंटरेस्ट आहे मला काही कळलंच नाही. म्हणजे तुमचा जिथे इंटरेस्ट आहे तिथे त्यांना बाजूला करायचं आणि जिथे तुमचा इंटरेस्ट आहे त्यांना तात्काळ मोकळं करायचं. ही कसली पद्धत आहे? याचाच अर्थ PI पोलीस स्टेशनचे हे जे प्रशांत महाजन आहेत केवळ सक्तीच्या रजेवर पाठवलं म्हणजे त्यांना शिक्षा झाली असं नाही. त्यानंतर पण त्यांनी उद्योग केले. बीडला हेडक्वार्टरला सक्तीच्या रजेवर पाठवलं त्यांना आणि नंतर पुढे काय झालं? काही दिवसांनी याच केसमध्ये येऊन कॉम्प्युटरवर बसत होते अशी प्रत्यक्ष माहिती मस्साजोगच्या ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे जेव्हा मस्साजोगकरांना आणि धनंजय देशमुखांच्या कुटुंबाला भेटायला गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी सांगितली होती. काय ऍक्शन झाली त्याच्यावर? सगळे विरोधक सुरेश धस आणखी बाकीचे सगळे आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते गावकरी मस्साजोगचे स्वतः धनंजय देशमुख कितीतरी जण सांगतायत की या प्रशांत महाजनला सहआरोपी करा, या राजेश पाटलाला सहआरोपी करा. ते वाशीचे PI ज्यांनी आरोपींना तिथून पळून लावण्यात मदत केली त्यांना सहआरोपी करा. पण नाही. बघा म्हणजे केवढी सेटिंग आहे. बीड मध्ये पूर्ण सेटिंग या वाल्मिक कराडची आहे आणि आकाच्या ताकदीवर पूर्ण सेटिंग. कुठेही जा, धारूर मध्ये त्याची टोळकी, इकडे केजला गेला त्याची टोळी, आंबेजोगाई त्याची टोळी, परळीत तर त्याचा म्हणजे बालेकिल्लाच त्याचा. म्हणजे कुठे नाही त्याच्या टोळ्या आणि पोलीस पण त्याचेच. जे इमानी इतबारे काम करतात, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत तेवढे फक्त सोडले तर बाकीचे सगळे ह्याच्या खिशातच. सगळे मर्जीतले पोलीस अधिकारी कर्मचारी बसवलेत अशी चर्चा स्वतः सुरेश धस यांनी बाहेर काढली. हे हातभर काहीतरी 100-200 जणांची लिस्ट देणार आहे मी मुख्यमंत्र्यांकडे असे म्हणले होते. नंतर सुरेश धस मुग गिळून गप बसले ती गोष्ट वेगळी. पण सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी स्पेशल 26 म्हणजे वाल्याच्या मर्जीतले 26 अधिकारी कर्मचारी कोण आहेत आणि ते कसे तिथे गैरकारभार करतात, भ्रष्टाचार करतात, लाच घेतात, कसं बाकीच्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवतात याचे रितसर पुरावे घेऊन स्वतः तृप्ती देसाई गेल्या होत्या बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात आणि तिथं अपर पोलीस अधीक्षक सचिन पानकर यांना पुरावे दिले. म्हणजे 26 नावं तृप्ती देसाईंनी पुण्यात बसून काढली बीडची, जी वाल्याच्या मर्जीतली होती. मग सुरेश दत्त स्वतः बीडचे, आष्टीचे 5 वेळा आमदार, 4-5 वेळा. मग यांना वाल्याच्या मर्जीतले जे अधिकारी कर्मचारी माहित होते त्यांची नावं कुठे आहेत? ती का नाही दिली गेली? त्यात प्रशांत महाजनचा उल्लेख नाहीये का? त्यात त्या राजेश पाटलाचा उल्लेख नाहीये? या सगळ्यांनी मिळून खरं म्हणजे हे कांड केलेलं आहे. राजकारणी म्हणजे पॉलिटिशियन्स, हे गुंड, त्यांचे गनुन्स आणि हे पोलीस, या तिघांनी एकत्रित येऊन संतोष देशमुख यांची हत्या केली, बाकी काही नाही. कारण की या सगळ्यांनी एकत्र येऊनच हे आधी प्लॅनिंग केलेलं आहे. उद्या जर काय झालं बरं वाईट काय प्लॅन मध्ये फसगत तर पोलीस स्टेशनला जर कोण आलं तर तुम्हाला कसं वागायचं तुमचा रोल हा आहे. प्लॅन A प्लॅन B सगळं रेडी होतं. त्या राजेश पाटलावर तर केवढा गंभीर आरोप केलेला आहे. केज पोलीस ठाण्यात म्हणजे जी बॉडी सापडली संतोष देशमुखांची दैठणा शिवारात ती केज जिल्हा उपरुग्णालयात न्यायची सोडून कळंबच्या दिशेने निघाली आहे. राजेश पाटील याला ऑर्डर कोणी दिली? अशी कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली? वरिष्ठ अधिकाऱ्याला ही ऑर्डर कुठल्या नेत्याने दिली? हे कधी शोधून काढणार? सगळं अर्धवट आहे. मी येणार रात्री या विषयावर लाईव्ह. सगळे जबाब अर्धवट आहेत.
तर मला एवढंच म्हणायचं की हा जो सगळा प्रकार आता चालला आहे, या प्रकारामध्ये पोलिसांनी कशी कच खाल्ली आणि कशी माती खाल्ली आहे, याचा कसा फटका संतोष देशमुखांना बसलाय. अहो, एक व्यक्ती, ज्या व्यक्तीला 6 आरोपी दिवसा ढवळ्या गाडीत घालतात, मार मार मारतात, एखाद्या निर्जन ठिकाणी नेतात, तिथं मरस्तवर मारून संपवतात, तरी तुम्हाला खबर कळत नाही कानोकान. अहो, मी तर म्हणतो जर शिवराज देशमुख त्या गाडीत नसते तर यांना डोंबल कळलं असतं. शिवराज देशमुख गाडीत होते म्हणून कळलं तरी की कुणी नेलं, नाही तर कळलंही नसतं कुणी मारलं म्हणून. आणि आता टेक्नॉलॉजी तर कुठं गेली आहे, टॉवर लोकेशन काढता येते तुम्हाला, सीडीआर, ऑडिओ सगळं आहे. सायबर एक्सपर्ट्स आहेत तुमच्याकडे, पोलिसांकडे. तात्काळ तुम्हाला जीपीआरएस वरून सिस्टीम शोधता आली असती, लोकेशन ट्रेस आउट करता आलं असतं. पण नाही, तुम्हाला करायचंच नव्हतं. मग करायचंच नव्हतं तर कशाला खाकी वर्दी घातली? म्हणजे जोपर्यंत माणूस मेलाय याचा फोन येत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त मजा बघत बसलात, टाइमपास करत बसलात. आणि तेच केलं तुम्ही. शिवराज देशमुखांनी हेच सांगितलेलं आहे, जेव्हा संतोष देशमुख गंभीर अवस्थेत आहेत, असा फोन पोलीस स्टेशनला वाजायला लागला 1 2 3 4 5 वेळा काय असेल ते, तेव्हा यांची लगबग घाई सुरू झाली आणि माझ्याकडनं तात्काळ सही घेतली, प्रत्यक्षदर्शी, आय विटनेस म्हणून. म्हणजे बघा किती लबाडीगिरी या पोलिसांनी केलेली आहे. अशा पोलिसांना तर तात्काळ पहिल्यांदा चौकशीसाठी आत घ्यायला पाहिजे होतं की का तुम्ही टाइमपास केलात, काय कर्तव्यात कसूर केलात तुम्ही, का तुम्ही या सगळ्या गोष्टीला मदत केली नाहीत. अहो, अख्खे मस्साजोकर हतबल झाले. केज काय छोटा तालुका असा किती मोठा आहे बर, किती किलोमीटर मध्ये फिरत होते, 3-4 किलोमीटरच्या अंतरावर. केस काढले ते आले पुढं, उमरी फाटा टोल नाका, उमरी कारखाना असेल तिथून वळवली गाडी, टाकलेले गेले चिंचोली गायरान, असं किती लांब आहे तिथून, 3.5-4 किलोमीटर अंतर फक्त. तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला कळत नाही तिथं माणसाला नेलंय पळून आणि मारतायत म्हणून. कसले पोलीस तुम्ही? आणि हे प्रशांत महाजन एवढं सगळं झालंय तरी देखील केसला येऊन कॉम्प्युटरवर बसतोय. तुम्हाला काही सोयर सुतकच नाही हो, अख्ख्या मस्साजोकरांना सुतक लागलंय आणि तुम्ही तिकडे होळीचे रंग उडवताय. ज्या माणसाचं इथं ऑलरेडी आपल्यामुळे काहीतरी नुकसान झालंय याची तुम्हाला कुठंच पश्चातापाची भूमिका वाटत नाही. अहो, कसले पोलीस तुम्ही? गेंड्याच्या कातडीचे झालात तुम्ही. खाकीची वर्दी अंगावर घातली याचा अर्थ काय झालं? अहो, माणसांच्या संरक्षणासाठी तुम्हाला नेमलेलं आहे. तिथे तुम्ही हा माझा तो जवळचा आणि हा लांबचा असल्या भानगडी बघणार आहात का तुम्ही? आधीच कुणाच्या तरी खिशात जाऊन बसलात तर कसं काय सर्वसामान्यांबद्दल तुम्ही त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती सांभाळणार? काय करून ठेवलंय? आणि ह्या तुमच्या गुणांमुळं एक जीव गेला. अहो, हे किती जण होते? फक्त 6 जण, बोटावर मोजता येईल एवढे, 6 खलास. तुमचा पोलीस फोर्स किती होता? अख्खं डीवायएसपी ऑफिस रेंज आहे तुमची तिथं. हेच पोलीस विभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत तिथं. अविनाश मीना कितीतरी आहेत, सगळे किती पोलीस अधिकारी आहेत तिथं. पटापटा जीप गाड्या पाठवल्या असत्या, एका झटक्यात सगळे आरोपी सापडले असते. पण नाही, तुम्हाला करायचंच नव्हतं. करायचं असतं ना तर हा एवढा सगळा उद्योग घडला नसता. तुम्हाला माहित होतं की असं घडणार आहे आणि या दरम्यानचा आपल्याकडे कोण आलं तर आपला रोल काय आहे. या पलीकडे तुम्ही काही केलं नाही. तुमच्या प्रचंड प्रेशर होतं. हे कुणाचं पॉलिटिकल प्रेशर होतं हे पुढे यायला पाहिजे. चाटेचं, कराडचं का आणखी त्याच्या हक्काचं? कुणाचं होतं प्रेशर तुमच्यावर? अहो, तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी पोस्टिंगला जाता ना तेव्हा कुणाच्या वरदहस्ताने गेलात हे महत्वाचं नाही. अहो, पीआय आहात तुम्ही, उत्तम दर्जाचे अधिकारी म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाने नाव काढलं पाहिजे, वा वा काय प्रशांत महाजन काय अधिकारी आहेत. आज काय आहे, 2.5 महिन्यांपासून तुमच्या नावानं अख्खी जनता बोंबलतीये, पण तुम्हाला त्याचा काही सोयर सुतक नाही. त्या राजेश पाटील काय झोकात एंट्री केली 29 नोव्हेंबरला केजला त्या विष्णू चाटेच्या कार्यालयात, ते पण वर्दीवर. हे सगळे गुन्हेगार आणि या वर्दीवर
सामील त्यांना बघा ना, सगळे गुन्हेगार आहेत ते. प्रत्येकाच्या अंगावर गुन्हा दाखल आहे. वाल्मिक कराड दाखल गुन्हा, कृष्णा आंधळे गुन्हा दाखल, सुदर्शन गुले गुन्हा दाखल, जयराम चाटे गुन्हा दाखल, महेश केदार गुन्हा दाखल, विष्णू चाटे. अरे हे सगळे तिथं होते. तुझं काय काम होतं? तू काय अंपायर म्हणून गेलता का? म्हणजे तिथे क्रिकेट मॅच खेळणार होते आणि तू अंपायर म्हणून गेलता का तिथं? या 29 नोव्हेंबरला प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेज मध्ये राजेश पाटील दिसतोय. काय करतोय तू तिथं? कशासाठी गेला होता? नको का चौकशी करायला? अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं, मीडियानं चालवलेलं ते सीसीटीव्ही फुटेज. काय केलं तुम्ही? अरे या आरोपींची मिळून जर जंत्री काढली तर 10 जणांची नावं होतात. सगळी 10 नावं बाहेर आली, पण एकाला सुद्धा आत नाही घेता आलं. बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, वाशीचे PI प्रशांत महाजन, राजेश पाटील, तो वायबसे, संभाजी वायबसे, आधी डॉक्टर नंतर मुकादम झाला, त्याची बायको सुरेखा वायबसे. अरे कुठे आहे ते सगळे? नुसते मोकळे सोडलेत. यांचे रोल काय ते बघायला पाहिजेत ना. आणि त्यातले हे 2. म्हणून शिवराज देशमुखांनी स्पष्ट केलेलं आहे की जर पोलिसांनी वेळ वाया घालवला नसता तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता. पण यांच्या दिरंगाईमुळं, यांच्या टाइमपासमुळं, यांनी केलेल्या टंगळमंगळमुळं आज एका माणसाचा हकनाक जीव गेला. हकनाक जीव गेला. काय झालं पुढे त्याचं? दैठणा गावात जेव्हा शिवारात बॉडी सापडली तर मग तुम्ही लगबग करताय, हालचाल करताय, पुढे जाताय. आणि तिथं पण प्लॅन बी, केसकडे न वळवता कळमकडे वळवायचं म्हणून. अहो काय शेवटपर्यंत त्या माणसाला म्हणजे हालहाल करून मारलंय हो तिथं. तुम्हाला काहीच नाही वाटलं त्याचं? माणूस म्हणून काय वाटलं नाही? अहो वर्दी माणूस घालतो तेव्हा पोलीस होतो ना. मग तुमच्यातली माणुसकी कुठे गेली? या तुमच्या गुणांमुळं आज साधा माणूस, देव माणूस हरून बसला. अख्खं मस्साजोगकर गाव आणि कुटुंब. एवढं सगळं सांगतात शिवराज देशमुख. कुणाच्या हातात काय काय आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं शिवराज देशमुखांनी त्या ठिकाणी. एकाच्या हातात पाईप होता, गॅस पाईप, एकाच्या हातात काठी होती, एकाच्या हातात लोखंडी रॉड होता, एकाच्या हातात कोयता होता, एकाच्या हातात क्लच वायरचा बंच होता. बरंच काय काय होतं. सुदर्शन गुलेन तर ऑलरेडी त्याच्या जबाबत सांगितलंय, पण ऐकलंच नाही हो. काय प्लॅनिंग यांचं? 2-2 गाड्या, एक गाडी पुढे एक गाडी माग, बरोबर ब्लॉक केला संतोष देशमुखांना. शिवराज देशमुखांना धमकावून बाहेर काढले, संतोष देशमुखांना गाडीत घातलं आणि जीव मारायला सुरुवात केली. ती अगदी मरेपर्यंतच. जीव सोडल्यावरच तो प्रतीक घुले नालायक, तो नीच पळत आलाय, पळत धावत शर्यत लावल्यासारखी, आणि धावत येऊन संतोष देशमुखांच्या छातीवर उडी टाकली. ती पण बुट घालून उडी टाकली. तोंडातनं रक्ताची उलटी बाहेर आली. काय झालं असेल त्या माणसाचं? नंतर निश्चित पडला. तिथंच समजलं ह्यांना की जीव सोडला ह्यानं, जीव सोडला ह्यानं. आता दिवसा ढवळ्या 6-6:30, त्या दिवसा ढवळ्या कुठे टाकणार? तशीच बॉडी घेतली गाडीत ठेवली, तशीच गाडी उचलली, कपडे घातले, विवस्त्र केलं होतं, पॅन्ट घातली, शर्ट घातला, फाटकं बनियन जे मारून मारून फाटलं होतं, त्याच्यावर रक्ताचे डाग होते, ते बनियन फेकून दिलं, गाडीत घातलं आणि वाट बघत बसले कधी अंधार पडतोय. आणि मग जरा अंधार पडला की दैठणा शिवारात टाकून दिलेत. कसली राक्षसी प्रवृत्ती यांची. म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे यांच्यातले नराधम, यांच्यातले राक्षस त्या दिवशी जागे झाले. अहो यांचा कबुली जबाब काय सांगताय वय? कबुली जबाब, मूळ कबुली जबाब काय, तो कुठं आहे? कुठून सुरुवात झाली आणि काय घडलं सगळं? कोणाच्या नावावरनं झालं? कोणी करायला लावलं? सगळ्या अर्धवट गाळलेल्या जागा भरा, याच्या पलीकडे काय नाही. आठवते आपल्याला पूर्वी परीक्षेला असायचं, आताही असेल ते फिल इन द ब्लँक्स प्रश्नपत्रिका, गाळलेल्या जागा भरा. अरे काय परिस्थिती आहे. पोलीस देखील सामील, उंदराला मांजर साक्ष. चोर पोलीस एकच झालेत आता. वेगळं कोण आहे हेच कळत नाही. पोलीस कोण आणि चोर कोण हेच समजत नाही आता. अशी परिस्थिती आहे.
वर्धेत पण गुंडे आहेत. या सगळ्यांची मिलीभगत आणि त्याचा परिपाक म्हणजे संतोष देशमुखांचा खून आहे, वेगळं काही नाहीये. त्यातनंच घडलं हे. काय बोलला होता तो सुदर्शन घुले? एक गाडी भाड्यानं आणली स्विफ्ट, एक गाडी माझी, आणि मग आम्ही अपहरणाचा प्लॅन आखला. त्यांनी 8 ऑक्टोबरचा पण किस्सा सांगितला. 8 ऑक्टोबरला कराड चाटे या दोघांनी परळीतील जगन्मित्र कार्यालयात शिवाजी थोपटे आवाजा कंपनीचे अधिकारी यांना बोलवून घेतलं. तिथं मीटिंग झाली. त्यावेळी 2 कोटी द्या नाहीतर जिल्ह्यात तुमचा प्लांट चालू देणार नाही अशी धमकी कराडनं दिली, असं स्वतः सुदर्शन घुलेनं आपल्या जबाबात सांगितलंय. नंतर 29 नोव्हेंबर 2024 यावेळी सकाळी 11 ते 12:30च्या दरम्यान आवाजा कंपनीला 2 वेळा फोन केले. वाल्मिक कराड सोबत दुर्गा पूजेच्या काळात थोपटे यांच्याशी जे बोलणं झालेलं आहे, दुर्गा पूजा तो म्हणजे आपल्याला आठवत असेल, दुर्गा पूजेचा उत्सव होता ऑक्टोबरमध्ये, आणि नोव्हेंबरमध्ये ते आठवण करून दिली वाल्मिक कराडनं आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यांना की दुर्गा पूजेच्या काळात आमचं थोपटेशी बोलणं झालेलं आहे, मीटिंग मध्ये ठरलेलं आहे, त्याप्रमाणे डिमांड बाबत चाटेनं बोलणं केलेलं आहे. परंतु शिंदे टाळाटाळ करत होते. बघा वाल्मिक कराड काय म्हणतोय, शिंदे टाळाटाळ करतोय म्हणून पटकन मला सांगितलं वाल्मिक अण्णा कराडनं, काय सुदर्शन तू लगेच प्लांटवर जा आणि आपल्या भाषेत त्यांना समजावून सांग असा आदेश मला दिला. आणि त्यानुसार मी दुपारी 1च्या सुमारास आवाजा कंपनीत गेलो आणि तसा निरोप दिला. म्हणजे सुदर्शन घुले क्लिअर सांगतोय की यांच्या कुठं कुठे मिटिंगा झाल्या. 8 ऑक्टोबरला झालेली परळीतली मिटिंग जगन्मित्र कार्यालयातली, 29 नोव्हेंबरला केजला विष्णू चाटेच्या ऑफिस मधली मिटिंग, विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं लावलेले फोन, आणि नंतर मला प्रत्यक्षात पाठवून द्यायला लावलेला खंडणीचा निरोप, हे सगळं सुदर्शन घुलेंनी सांगितलं. आता 5 डिसेंबरला सुद्धा म्हणजे 6 डिसेंबरच्या आदल्या दिवशी म्हणजे आवाजा कंपनीवर सुदर्शन घुले आणि त्याच्या या सगळ्या चांडाळ चौकटीने जी मारहाण केली ना, त्याच्या आदल्या दिवशी काय सांगितलं होतं, या 5 डिसेंबर 2024ला संध्याकाळी पुन्हा एकदा विष्णू चाटेनं 2-3 वेळा फोन करून मला सांगितलं, सुदर्शन घुले सांगतोय, वाल्मिक अण्णांनी आवाजा कंपनीला केलेली मागणी अद्याप पूर्ण केलेली नाही आणि कामही त्यांनी बंद केलेलं नाही. म्हणजे वाल्मिक कराडनं जे आवाजा कंपनीने खंडणीची मागणी केलेली आहे ना, तिथं दिलेलीच नाही आणि काम पण बंद केलेलं नाहीये. त्यामुळे त्यांना समजावून धडा शिकव आणि काम बंद करा. त्यानुसार आम्ही 6 डिसेंबरला सुधीर सांगळे, प्रतीक घुले याच्या सोबत तिथं गेलो आणि पुढील घटना घडली. म्हणजे 5 डिसेंबरला देखील विष्णू चाटेनं 2-3 वेळा फोन करून सुदर्शन घुलेला आठवण करून दिली, अरे वाल्मिक अण्णा कराडनं, त्यांचा अण्णा ना तो, शिवाजी थोपट्याला धमकी देऊन सांगितलं परळी जगन्मित्र कार्यालयात बोलून, तरी त्यांनी आपल्याला अजून खंडणी दिली नाही. 29 नोव्हेंबरला स्वतः माझ्या मोबाईलवरनं 2दा फोन केलाय, तरी खंडणी दिली नाही. आता तूच जाऊ द्या आणि त्यांना जरा धडा शिकव, खंडणी नाही दिली तर काम बंद करून या तिथून. आणि मग पुढे सगळा प्रकार घडला तो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. याचाच अर्थ हे स्पष्ट आहे की वाल्मिक कराड, विष्णू चाटे या दोघांच्या सांगण्यावरनं सुदर्शन घुलेनं आपली गँग घेऊन हा सगळा राडा घातला आणि नंतर हत्येचा प्रकार घडला. त्यामुळे काल जे काही नाव दिवसभर मीडियात आलं सुग्रीव कराड, हा विषय पूर्ण वेगळा आहे. विषय हाच आहे, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्याच सांगण्यावरनं सुदर्शन घुले आणि त्यांच्या सगळ्या टीमनं हा सगळा उद्योग केलेला आहे. पण हा उद्योग करताना प्रत्यक्षात संतोष अण्णांचाच आत्ते भाऊ शिवराज देशमुख यांनी ते प्रत्यक्ष पाहिलेलं, पोलिसांना जाऊन सांगितलं, पण पोलिसांनी मात्र हाताची घडी तोंडावर बोट, कारण यांना मिळाले असतील कुठून तरी नोट, म्हणून तर यांच्या वागण्यात आहे खोट, बाकी काय नाही. यावर आता एकच पर्याय आहे, या शिवराज देशमुख यांच्या जबाबातील ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण विषयामध्ये टंगळमंगळ टाइमपास केली त्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. येणाऱ्या
सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये यांची नावं येणं गरजेचं आहे. तर आणि तरच या संपूर्ण प्रकरणाची चेन जोडली जाईल आणि मुळापर्यंत या प्रकरणाचा तपास होईल आणि संतोष देशमुखांना न्याय मिळेल. कारण त्यांना न्याय न देण्यामध्ये देखील हे पोलीसही सामील होते. कारण टाइमपास पोलिसांचा जीव गेला सरपंचाचा. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.